कागल तालुक्यातील बिद्री येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्रावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकानं संयुक्त कारवाई करत डॉक्टर युवराज पांडुरंग पाटील आणि एजंट संभाजी वसंत शिंदे यांना अटक केली होती। यानंतर गुरुवारी रात्री प्रकरणातील आणखी 6 जणांना अटक करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील डॉक्टर उत्तम सरदेसाई कोल्हापूर आणि अक्काताई बळवंत कांबळे बिद्री हे अद्याप फरारी असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत। गुरुवारी रात्री अटक करण्यात आलेल्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे, सावर्डे पाटणकर, सुनील सदाशिव गुरव राहणार सरवडे दोघेही तालुका राधानगरी, नंदा ईश्वर गुरव बोरवडे, विक्रम आनंद पाटील बिद्री, सुखदेव पाटील सोनाळी हे तिघे कागल तालुक्यातील आहेत। तसेच बाजीराव तोकडे राहणार मडेलगे बुद्रुक तालुका भुदरगड यांचा समावेश आहे। या कारवाईमुळे संपूर्ण रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचं स्पष्ट झालंय। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून मुख्य आरोपी डॉक्टर युवराज पाटील हा एजंटांना रुग्ण आणण्यासाठी प्रत्येकी 2000 ते 5000 रुपये कमिशन देत असल्याचं उघड झालंय। तसेच हॉस्पिटलमधील काही महिलांना गर्भपातानंतर भ्रूण नष्ट करण्यासाठी पैसे दिले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून बिद्री येथील या केंद्रात राधानगरी तालुक्यासह आसपासच्या ग्रामीण भागातून रुग्ण आणले जात असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे या रॅकेटचं जाळं विस्तृत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता असून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे। एजंट संभाजी शिंदे यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चिठ्ठी आणि रिपोर्ट सापडलेत। त्या अनुषंगाने 6 एजंटना अटक केल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी सांगितलं। आगामी काळात या रॅकेटमधील आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। गेली अनेक वर्ष हे गर्भलिंग तपासणी सेंटर अगदी बिनधास्तपणे सुरू होतं, मात्र आरोग्य विभागाने याबाबत कोणतीच कारवाई केली नाही। डॉक्टर युवराज पाटील यांना कुणाचं पाठबळ होतं हेही उघड होणं गरजेचं आहे। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी व स्त्री भ्रूण हत्या याबाबत अनेक तक्रारी मान्य पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत होत्या। या तक्रारीच्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली की बिद्री तालुका कागल येथील श्रद्धा हॉस्पिटल या ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि स्त्री भ्रूण हत्या होत असल्याबाबत अधिक माहिती मिळाल्याने आम्हा वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार त्या ठिकाणी आम्ही सापळा रचून बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटल मधील युवराज पाटील या डॉक्टरला बेकायदेशीररित्या गर्भलिंग तपासणी करताना रंगेहात पकडलेला आहे। या कारवाईच्या दरम्यान गर्भलिंगसाठी वापरण्यात येणारे मशीन, काही रोख रक्कम, या संदर्भात वापरण्यात येणारे टॅब, मोबाईल, या गाडीतून ज्या गाडीतून वाहतूक करतात ती गाडी असा मुद्देमाल जप्त केलेला आहे। ही कारवाई मान्य योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि इस्पुर्ली पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। यामध्ये आरोपी, डॉक्टर आणि एजंट असे अटक आहेत। तरी मी कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व लोकांना आवाहन करते की अशी कोणास गर्भलिंग तपासणी अथवा स्त्री भ्रूण हत्या याबाबत अधिक माहिती मिळाली असता त्यांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। धन्यवाद।